चला तर बालदोस्तांनो, आज आपण निवारा आपला आपला या धड्याचा स्वाध्याय पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आवडलं तर नक्कीच सबस्क्राइब करा। काय करावे बरं? आजकाल अनेक शहरांमध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली दिसते। त्याचे कारण काय असेल? ती पुन्हा वाढवायला हवी। उत्तर: पक्ष्यांना निवारा मिळण्यासाठी झाडांची गरज आहे। शहरात वृक्षतोड होते, पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळत नाही। शहरातला गोंगाट, वाहनांचा धूर या साऱ्यांचा पक्ष्यांना त्रास होतो। ते शहरात थांबत नाहीत। पक्ष्यांची संख्या वाढावी यासाठी झाडे वाढवली पाहिजेत। पक्ष्यांना दाना पाणी पुरविले पाहिजे। प्रश्न आहे जरा डोके चालवा। मुंग्या कोणत्या पदार्थांपासून वारूळ बनवत असतील? मग याचं उत्तर काय आहे बरं? मुंग्या मातीच्या कणांपासून वारूळ बनवतात। हे या प्रश्नाचं उत्तर आहे। सुटसुटीत स्वच्छ सुंदर अक्षरामध्ये स्वाध्याय लिहायचा आहे। प्रश्न आहे दुसरा, विंचू दगडाखाली सापडतो असे का म्हणत असतील? उत्तर: विंचू दगडाखाली सापडतो कारण तोच त्याचा निवारा आहे, म्हणून विंचू दगडाखाली राहतो। निवारा म्हणजे काय? तर त्याचं घर। पुढील प्रश्न आहे तिसरा, काही कबुतरे आणि काही पारवे जंगल सोडून मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले। काही उंदीरही मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले। कारण काय असेल? याचं उत्तर पाहूयात। कबुतरे आणि पारवे इमारतीच्या भिंतीतील खबदारीमध्ये आसरा घेतात। उंदीरही मनुष्यवस्तीत बिळे पोखरून निवारा करतात। या दोघांनाही मनुष्यवस्तीच्या जवळ अन्न पाणी मिळते, म्हणून ते मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला येतात। प्रश्न 4, पुढील चित्रांतील प्राणी आणि त्यांचा निवारा यांच्या जोड्या लावा। आणि प्राणी आणि त्याचा निवारा मी जोडी लावून दिलेली आहे। चिमणी, घरटे। चिमणीचा निवारा काय आहे? घरटे। तसंच उंदराचा काय निवारा आहे? बीळ। उंदीर कशात राहतो? बिळात राहतो। कोंबडी कशात राहते? कोंबडी खुराड्यामध्ये राहते, मग कोंबडीची जोडी खुराड्यासोबत लावायची। वाघाची जोडी कशात लावायची? गुहा। वाघ गुहेत राहतो। गाळलेले शब्द भरा। सगळ्या पक्ष्यांची घरटी डॅश नसतात। सांगा पाहू उत्तर। सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात। प्रश्न आहे दुसरा, डॅश नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो। शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो। 3, काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच डॅश करत नाहीत। काय करत नाहीत? खटपट करत नाहीत। प्रश्न आहे 4, वाघ, बिबटे डॅश डोंगराच्या गुहेत राहतात। वाघ, बिबटे तरस डोंगराच्या गुहेत राहतात। 5, घोड्याच्या निवाऱ्याला डॅश म्हणतात। काय म्हणतात बरं घोड्याच्या निवाऱ्याला? तबेला असे म्हणतात। पुढील प्रश्न आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। 1, शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी काय वापरतो? उत्तर: शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल वापरतो। प्रश्न 2, अंडी घालणाऱ्या प्राण्यांना सुगरणीच्या घरट्यात जाणे अवघड का असते? उत्तर: सुगरण पक्षी घरट्यासाठी पाण्याजवळील काटेरी झाडे पसंत करतात। झाडांच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात, त्यातल्या उंचीवरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते। 3, पक्षी आपले घरटे आतून मऊ आणि उबदार कसे करतात? उत्तर: पक्षी घरटे बांधण्यासाठी गवत, काड्या यांचा उपयोग करतात। कापूस, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडेही वापरतात, त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते। 4, सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा का येत नाहीत? उत्तर:
घुशी व उंदीर माणसांच्या वस्तीतही राहतात. घरामध्येच भिंतीत किंवा जमिनीखाली बिळे करतात, पण ते बहुधा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येतात. सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा येत नाहीत, कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही. प्रश्न 5. अंधाऱ्या गुहांमध्ये राहणारी वटवाघुळे आणखी कुठे निवारा शोधतात? उत्तर: वटवाघुळे उंच झाडांवर राहतात, तर काही प्रकारची वटवाघळे डोंगरांच्या अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात किंवा ती जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्येही निवारा शोधतात. धन्यवाद. चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच करून ठेवा.